ओके, आज तारीख आहे 1 सप्टेंबर 2024. 1 सप्टेंबर 2024. आपण आहोत DSK रानवारामध्ये आणि मी चाललो आहे आता. ही बघा, ही आहे 3 नंबर बिल्डिंग. 3 नंबर बिल्डिंगकडून मी चाललो आहे पुढे आणि आज सकाळी 8:30 वाजता इथे प्रोग्राम होणार होते आपले गणपतीच्या कॉम्पिटिशनचे. वाजलेत आत्ता जवळजवळ 9:15. 45 मिनिट्स ओव्हर आहेत झालेल्या. मला उशीर झाला आहे जायला आणि आता बघूया की बहुतेक एक रेस आत्ता मला दिसली पूर्ण झालेली, जी होती 11 to 14 एजमधल्या मुलींची रानवारा टूरची. असं आत्ता जस्ट तुम्ही बघितलात की आरुषी दमली होती असं दिसलं आणि त्याच्यामुळे ती सर्वात शेवटी आली. आहे बघा, इकडे मिमो ओपन बसलेले आहेत. हां, हे तुमची सोहम झाली सगळं काय काय. ओके, आता तुम्ही बघताय कोणाची इकडं मी दाखवतो तुम्हाला. मला घालायचे तोडून. हे बघा, तिची मर्जी. ही आहे अंडर 5 किंवा अंडर 10 चा हा ग्रुप आहे मुलांचा. छोटा आहे, सायकल आय थिंक स्लो सायकलिंग रेस असावी. आणि आता बघूया आपण त्यांच्यामध्ये कोण कोण जिंकत आहे, कोण कोण पार्टिसिपंट्स आहेत. मला नीट दिसत नाही आहेत कारण पेरेंट्स उभे आहेत मध्ये. थांबा, मी पुढे जाऊन बघतो. परत पाचवा हात आणि 6वा ए वन मोर टाइम सॉम. पहिला हा राजवीर ग्रीन राईट. हां, नंतर ब्लॅक द्विज, हां, थर्ड स्मायन, ओके, फोर्थ सोजस, फिफ्थ आहान नाही, आणि सिक्स्थ वाईट नाही कोण. फोर्थ सोजस नाही. सोजस त्याच्यात वीर नाही आहे का? वीर आहे ना कुठे असेल. अरे हा स्मायन येईल पहिला. तो खूप कळलं. हे बघा, ह्यांची काय आता ही टूर ती रानवार आहे ना. ओके, आणि कुठपर्यंत अख्खं आहे ना, पण अख्खं आहे. बापरे, मी काय करतो इकडनं तिकडे जातो आणि मग तिकडनं पण मला दिसेल. ओके, 6 पार्टिसिपेंट्स आहेत अंडर 10 एज. हे बघा, टूर दी रानवारा आता त्यांची सुरू होते. गर्ल्स 11 to 14 आता जस्ट झाली. त्याच्यामध्ये फर्स्ट कोण आलं? गो. ओके, स्टार्ट. आणि हा फुल रानवाराला आहे. हे बघा, हा कोण आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, येस. आणि वीर आहे लास्ट. हां, आणि मी तुम्हाला दाखवतो. हे आता असे जाणार आपल्या दुर्वांकूर बिल्डिंगकडनं येणार. हे बघा, हे इकडनं येणार सगळे. तुम्हाला दिसतंय की समीरची गाडी आहे. आणि हे बघा, आता कोण येतं आहे हा पहिला हे मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा बघा, हा कोणीतरी मुलगा आहे. हा फर्स्ट आहे. हा बघा, त्याच्या मागे हा दुसरा आहे. मग हा आहे ग्रीन कलर तिसरा, ब्ल्यू. हा बघा, हा आहे फर्स्ट. हा मुलगा आहे सेकंड. हा आहे थर्ड. आणि हे बाकीचे सगळे येत आहेत. इथे मी तुम्हाला दाखवतो. हा चौथा, हा पाचवा आणि हा वीर आहे सर्वात लास्ट. ओके, अशा प्रकारे हे इकडनं जात आहेत सगळेजणं आणि तिकडे जाऊन ते येणार. ओके ओके, तुम्ही आता बघताय हे आता जस्ट ती छोट्या मुलांची रेस फिनिश झाले आणि आता गर्ल्स सुरू होते. गर्ल्समध्ये आपण बघूया कोण कोण पार्टिसिपेंट्स आहेत. सोहम तुम्हाला
सोहम तुम्हाला गर्ल्स पार्टिसिपेट सांगेल. सोहम, हे गर्ल्स पार्टिसिपेट माहिती आहेत का तुला कोण कोण? सुरू झाली नाही. ओके, आता इंट्रोडक्शन करतो. गर्ल्स अंडर 10 आणि तुम्ही बघताय ही आहे बबली आणि इथे बाकीच्या सगळ्या मुली आहेत. ही इकडे सिया आहे, ही इकडे अजून एक कोणीतरी आहे. अशा सगळ्यांचा आता टूर दी रानवारा होणार आहे. टूर दी रानवारा अंडर 10. अच्छा, इकडे पण एक पार्टिसिपंट आहे. आणि देन देर आर सो मेनी अदर किड्स ओव्हर हियर. देअर पेरेंट्स, हे बघा. आणि मी तुम्हाला इकडे पण दाखवतो. इकडे सुद्धा बरेचसे पेरेंट्स बसलेले आहेत. हे बघा, इथे कोण आहे? इथे हिचं नाव विसरलो मी. इथे पेरेंट्स आहेत, इथे पेरेंट्स आहेत आणि इकडे मल्हार, ईशानचे बाबा, हा इकडे सोहम, असे सगळे बसलेले आहेत. ओके, परत एकदा टूर दी रानवारा अंडर 10 गर्ल्स. ऑलराइट, कम ऑन. आणि इकडे अशा आल्या आहेत सिया 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 सिया. ओके, आणि हे बघा, त्या अशा जाणार गुलमोहर. मला हे पहा, इकडे येत आहे. कोण येतं आहे पहिलं बघूया आपण. अंडर 10. हे बघा, आणि ही 2 नंबर आलेले आहेत. आणि 3rd नंबर कुठे आहेत? थर्ड. हे बघा, हे 3rd बबली आलेली आहे. 3rd. ये आणि 4 बाकीच्या कुठे आहेत एवढ्या? हां, आणि आता सिया आलेली आहे 5 नंबर. ये ईशान बाय. पुढच्या रेस 4 आले मुलींमध्ये. कशात चाललाय? हा, इकडे सिक्युरिटी गार्ड. आता कुठली आहे? अच्छा, आता यांचा दुसरा आहे. ओके, आता ग्रुप 2 आहे अंडर 10चा. त्याच्यामध्ये कोण कोण दिसत आहेत बघूया. इथे मला फक्त रमाच माहिती आहे. एक रमा आहे आणि आता बघूया त्यांच्यातलं कोण येतं इथे. ओके, गो. आणि याच्यामध्ये तुम्ही बघताय ही मुलगी फर्स्ट केलेली आहे. बापरे. ओके 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 ओके. रमा 3 नंबर आहे बहुतेक किंवा 2 नंबर आहे असं. आणि अजून थोडं आतमध्ये ते पण सायकल येतात मुली घेऊन. हां, कोण आले पहिलं? अच्छा, रमा फर्स्ट आहे इकडे. त्याच्या मागे हां, 2nd नंबर ही आहे मुलगी. 3rd नंबर सानवी आहे आणि इतर सगळ्या बहुतेक मागे राहिलेल्या आहेत. अशा प्रकारे रमा फर्स्ट आलेली आहे. ओके, आता आय थिंक जे टॉपवाले होते, टॉप म्हणजे जे फर्स्ट बॅचमधले 4 घेतले होते. फर्स्ट बॅचमध्ये 4 आणि सेकंड बॅचमधले 3 असे टोटल 7 मध्ये आता परत फायनल 3 काढणार आहेत हे लोक. हे बघा, हे आता आलेत. हे बघा, आता येत आहेत मागचे. ओके, अंडर 10 गर्ल्स राऊंड 2 राऊंडमध्ये अगोदर झाली होती. हा राऊंड 3 आहे ज्याच्यामध्ये राऊंड 1 आणि राऊंड 2चे सगळे विनर आहेत.
ही बघा, ही मुलगी सेकंड आली होती, रमा फर्स्ट आली होती ग्रुप 2 मधनं, सिया फर्स्ट आली होती आणि ह्या 4 जणी आल्या होत्या ग्रुप 1 मधनं आणि म्हणून त्यांना 7चा आता सेकंड राऊंड. ह्याच्यामध्ये जे फर्स्ट 3 येतील दे आर द विनर्स. हे बघा, रमा, सिया, बबली आणि इथे बाकीचे सगळे जण आहेत. हे पहा, ही आहे सिया, ही आहे रमा आणि ही कोणीतरी ती गुजराती मुलगी आहे. ओके, आणि आता रेस सुरू होते. 1 ओके, टेक्निकल प्रॉब्लेम. ऑल राईट, रेडी स्टडी. ओके, 1 2 काही नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ऑल राईट, आणि अशा प्रकारे आता यांचं निघालेले आहे. ही 1 नंबर आहे, 2 नंबर आहे आणि आता 1 नंबर आहे. बघा, सिया वळते 1 नंबर नाही, रमा 1 नंबर आहे. ओके, आणि आता असे करून हे गेलेले आहेत. ओके, कोण आहे बघूया फर्स्ट. हां, अच्छा, रमा फर्स्ट आहे, त्याच्या मागे पिंक कलर आहे. ओके, ही बघा, रमा फर्स्ट आहे, मग गुजराती, मग 3, सिया 4 नंबर आहे, बबली 5 आहे. हे बघा, ही रमा गेले. अच्छा, अशा प्रकारे ही आहे सिया 4 आणि इकडे बबली 5 आणि ही 6. असं ते बरंच धावावं लागतं आम्हाला, तुझा कॅमेरामनला. ओके, आता आहे अंडर 5 किड्स, छोट्या मुलांची. इथे आहे वामिकाच्या बाजूला अजून कोणीतरी आहे. इथे अजून मुली आहेत, छोटे छोटे, सगळ्यांची आहे, मिक्स आहे, अंडर 5. आणि आता बघूया हे लोक कसे येत आहेत. इथे इतर मुलं आहेत. सोहम कुठे आहे? हां, सोहम तिकडे आहे बघा, त्या साईडला आहे सोहम. ऑल राईट, ओके, कम ओके. गुड जॉब. ओके, आता अंडर 10 बॉईज आणि तुम्हाला मी पार्टिसिपंट्स दाखवतो. हे बघा, याच्यामध्ये ईशान पण आहे. नाही. आप सेकंड देखिए, मैं फर्स्ट देखता हूँ. शार्दुल तू थर्ड बघ, मी फर्स्ट बघतो. नाही, आपण काढून फर्स्ट सेकंड थर्ड तर सांगूया, आपल्याला माहीत पाहिजे. स्कूटर निकालना पडेल. येस, वेट. इथपासून अंतर आहे इथपर्यंत. हा, हे पर्टिक्युलर एज ग्रुप आहे का? हां, 6 to 10. हां, टॉप 3. हे बघा, अरे बापरे. ओके, एक मुलगा आता जस्ट पडलेला आहे आणि एक आलेला आहे, 2 आलेले आहेत आणि हे आलेले आहे. ऑल राईट, तिकडे एक मुलगा पडलेला आहे थोडा चेहऱ्यावर.
त्याला फर्स्ट एड करावं लागणार आहे. राजवीर ये इकडे. हे फर्स्ट सेकंड साईड. ओके फर्स्ट सेकंड He is the boy. सेकंड साईड. हां ये फर्स्ट. ब्ल्यू कलर वाला पण ठीक आहे त्यात. अशा गोष्टी होत राहतात गेम्समध्ये. ओके सेम अंडर 10 बॉईज अँड नाव वी हॅव ग्रुप 2 पार्टिसिपंट्स. तुम्हाला मी दाखवतो बघा. इथे आहे, इथे अंश पण आहे, छोटा एक मुलगा आहे राईट. आणि कदाचित ते फर्स्ट 3 वाले आहे. हा गोलू पण आहे. अच्छा इथे गोलू पण आहे. ओके लेट अस सी. गोलू आणि अंश मध्ये बहुतेक असेल. तिकडे सुद्धा आहे, तिकडे वीर पण आहे. ओके लेट अस सी. नाही मुद्दाम तिथे नाही, ते दबून पडतील म्हणून मी ही लाईन केली. कारण शेवटी झाले का आणि तो ऑरेंज कलर तो वापस घ्या. अरे अरे तो एक जण त्यातला 10 वर्षाचा आणि एक जण एवढा लहान आहे. एक जण 10 वर्षाचा आणि ही दोन एवढी लहान आहेत. ते weird आहे आता हा ग्रुप. They are not even 6. हां दे मस्ट नॉट बी 6 राईट. त्यांना मजा म्हणूनच बहुतेक केलं. हे है टॉप. वॉच गाईस. हे बघा. ऑल राईट फर्स्ट सेकंड थर्ड. येस. ब्लॅक नंतर ओके आता सेम ग्रुप अंडर 10 गर्ल्स. आणि इथे कोण कोण आहे बघा दाखवतो. रमा आहे, सिया असणार आहे, आणि कोण आहे, बबली आहे. सिया 2 कुठे? ऑल राईट. शोधावं लागतं. ओके येतोय का अजून? ए मागे थांबाच नाही. हे बघा असं सुरू झालेलं आहे. आणि यू वुड नोटिस. ओके इकडे का? हां सेकंड 1 2 and 3. म्हणजे आता वेव टू मध्ये सिया आहे, सिया आहे, बबली आहे, आता लो बिझनेस करा आणि आता ते फ्लक्च्युएटिंग चालू झालं. देन इथे एक सिया आहे. त्यांना होता वाईफला त्यांच्या सासूला त्यांचा डोळ्याचं झालं की डोळ्यात झालं ना. ओके बघा कोण येतंय पहिल्यांदा. आय थिंक बबली आहे. बबली बबली येस बबली फर्स्ट. ओके आणि आता अंडर 10 फायनल राऊंड आहे. कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवतो. इकडे आहे हा कोणीतरी, इकडे आहे हा एक कोणीतरी, त्याच्यानंतर इकडे आहे अंश, आणि इकडे पण एक कोणीतरी आहे, इकडे पण कोणीतरी आहे. नाही नाही हा नाही आहे. टॉप 3. Top 3 is finally. वेट 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 वेट. ऑल राईट. हो आणि इथे तुम्ही बघताय अंश पहिला आहे. येस येस. इकडे या. ओके नाव अंडर 10 फायनल राऊंड गर्ल्स. कोण कोण आहे याच्यामध्ये. इकडे बबली आहे, सिया आहे, आणि या बाकीच्या सगळ्या आहेत. ऑल राईट. सो चालू आहे चालू आहे. इथे बघा इथे बघा इथे ते रमा 1 नंबर आहे. येस
पर्पल सेकंड आहे फोटो. ओके. आणि आता 11 to 14 गर्ल्स 150 मीटर रनिंग रेस. कोण कोण दिसतंय? आरुषी दिसते, रितिका नाही, ही रितिका नाही आहे, ही आहे, ही रितिका आहे. ओके. आणि ते बाकीचे सगळे आहेत. गार्गी आहे आणि दिस ग्रुप इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये बऱ्याच मुली आहेत ज्या चांगल्या धावतात. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवतो. लाईक दिस. ओके. ते बघा, कुठे गेल्या मुली? अच्छा, त्या सगळ्या मागे आहेत. ते गार्गी आहे, बाकी सगळे आहेत. आरुषी आहे. ओके. ही जी रेस आहे ह्याच्यामध्ये त्यांचे पाय टाय केलेले आहेत. तुम्ही इथे बघताय बघा, असे 2 पार्टिसिपंट्स आहेत. त्यांचे पाय इथे टाय केलेले आहेत, असे बांधलेले आहेत पाय. म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो. ही आहे आरुषी आणि ही आहे आरुषीची पार्टनर. त्यांचे पाय टाय केलेले आहेत. इथे ह्या 2 पार्टिसिपंट्स आहेत, इथे या 2 पार्टिसिपंट्स आहेत, इथे या 2 पार्टिसिपंट्स आहेत. प्रत्येकाचे पाय असे टाय केलेले आहेत. हे बघा. आणि त्यांना आता कोऑर्डिनेट करत यायचं आहे. दिस इज गोइंग टू बी अ लिटल टफ वन. कारण त्यांना पडल्या नाहीत पाहिजेत मुली. अदरवाईज खाली आपलं सिमेंट कॉन्क्रीट असल्यामुळे लागू शकतं बरंच. अरे बघा, ह्या एक पेअर आहे, यांचा एक पेअर आहे, रितिकाचा, इथे हिचा आहे. हाईट मॅटर करते. अच्छा, हिंचा रमा आणि रमा नाही का हिचं नाव आहे. या दोघी आहेत आणि इकडे या दोघी आहेत बहुतेक. गुड गुड गुड. ठीक आहे, लेट अस सी. दादा घेऊन ये पटपट. अरे कापलेली असेल ना ती मग. ओके. आणि तुम्ही बघताय आता या मुली असा लंगडी टाईप होणार आहे. ते असं एकदम लंगड्या घालत येणार आहेत त्या मुली. पुन्हा एकदा आपण पेअर्स दाखवूया. पेअर्स आहे बघा, ही एक पेअर आहे या 2 मुलींची. त्याच्यानंतर गार्गी आणि हिची आहे एक पेअर. नंतर ही आपली ह्या दोघी आहेत, इथे ह्या दोघी आहेत. आणि असं यांच्या सगळ्यांचे पाय टाय केलेले आहेत, एक एक पाय. 4 1 2 3 4 5 पेअर्स आहेत. 5 पेअर्स. ओके. लुक ॲट दिस. आता इथे रिबिन आलेली आहे एंडिंगला. आणि आता रेस सुरू होणार आहे. हां, मुलांची पण घेतली पाहिजे अशी. फोटो फिनिश करायला लागला मला. रेझ्युमेमध्ये ॲड करणं. गोइंग ओव्हर अँड अबाउट. स्पोर्ट्स घ्या. झाडाला इकडे झाडाला बांधू, समीरच्या बाईकला बांधू. स्लोली स्लोली स्लोली. हो वा, येस. आणि रितिका जिंकलेली आहे. व्हेरी गुड. 2-3. यांना फर्स्ट. ओके. आणि तिकडे मागे गार्गी राहिलेली आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. आता 11 to 14 बॉईज तुम्हाला दिसतंय. इकडे आहे पहिला सोहम आहे, मल्हार आहे, ईशान आहे, त्याच्याबरोबर अंश आहे. इकडे अजून शर्वा आहे,
आणि इथे गोलूसोबत आहे. हां, ह्यांची स्ट्रॅटेजी बरोबर आहे, खांद्यावर हात घालू नये. आणि यांचे बघा सगळ्यांचे पायसुद्धा टाय केलेले आहेत हे बघा. आणि सोहम बरोबर मल्हार आहे, त्यांचा प्रॉब्लेम होणार आहे थोडा, कारण हाईटचा आहे इश्यू. आणि 4 पेअर्स आहेत, 4 मधले आय थिंक दे विल टेक फर्स्ट 2. आता बघूया कसं होतं. हे बघा, ही स्ट्रॅटेजी करेक्ट आहे, खांद्यावर खांदा हात घालून. आणि ह्यांचा मुश्किल आहे खांद्यावर घेणं. इकडे प्रॅक्टिस करतो. एवढा वर ठेवू का? All right, now let's see. वर घ्या इथपर्यंत घ्या. All right, so see this. Oh my God, अंश येत आहेत. Oh yes, सर्व फर्स्ट आहे. इकडे हे 2 आहेत आणि 3 नंबर आहे अंश, 4 नंबर आहे सोहम आणि 5th नंबर हे आहे गोलू. ये कॉंग्रॅट्स सर्व. ओके, अनदर इव्हेंट ज्याच्यामध्ये स्लो सायकलिंग रेस आहे. आणि इथे कोण कोण पार्टिसिपेट करते आय विल शो यू. फर्स्ट आहे अंश आहे, त्याच्यानंतर हा दुसरा मुलगा आहे, 3rd पार्टिसिपेंट शॉन आहे, 4था पार्टिसिपेंट हा अजून एक छोटा मुलगा आहे, 5वा गोलू आहे, 6th हा वरद आहे. 6 पार्टिसिपेंट्स आहेत. ओके, आणि स्लो सायकलिंग रेस आहे ज्याच्यामध्ये ब्रेक्सवर कंट्रोल पाहिजे आणि मेन म्हणजे बॅलन्सवर कंट्रोल पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट स्लो सायकलिंग रेसमध्ये. चलो, विल सी वन्स द रेस स्टार्ट्स. ओके, सुरू झालेली आहे. आणि तुम्ही बघताय त्याच्यामध्ये वरद सर्वात पुढे आहे, सर्वात मागे अंश आहे. तुम्ही बघताय, हा बघा, अंश सर्वात मागे आहे आणि गोलूसुद्धा मागे आहे. सो आय थिंक येस मी तुम्हाला एक लॉंग व्ह्यू दाखवतो. अच्छा, वरदचा पाय टेकलेला आहे आणि व्हेरी गुड. अंश खूप चांगला बॅलन्स करतो आहे इकडे तुम्ही बघताय. आणि गोलू पण व्यवस्थित बॅलन्स करतो आहे. आणि एव्हरीवन इज डुईंग अ व्हेरी गुड बॅलन्स. हा एक पाय टेकवलेला आहे. आणि लेटस सी 3मध्ये कोण येतं आहे, 3मध्ये कोण येतं आहे. आणि ओके व्हेरी गुड छान. हो, दॅट्स ओके. आणि अंश विनर आहे आणि गोलू पण आहे. ओके, शास्त्री काका, तुमची मॅच कुणाशी आहे? ओके घेऊन घ्या ना. ओके, सेकंड राऊंड आहे. हा, प्रणव आहे ना, ठेवून घ्या. हा, आणि सोहम मागे रेडी आहे सेकंडच्या नंतर. हे बघा, स्लो रेस आहे, स्लो सायकलिंग रेस. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघताय स्लो आहे. वीर पहिला येतो आहे, पण अच्छा त्याने पाय टेकवलेला आहे, याने पाय. ओ माय गॉड, ऑटोमॅटिकली वीर येतो आहे. येस आणि बाकीचे सगळ्यांनी पाय टेकवले. ये वीर विनर. ओके, सो ही इज द फर्स्ट वन. बाकीच्या सगळ्यांचे पाय टेकले. अरे परत ये. सर्वांना चान्स. ओके, आणि आता इकडे तुम्ही बघताय ईशांत आहे, मल्हारच्याकडे सायकल कुठे आहे पण. आणि इकडे एक हा छोटा मुलगा आहे जो सोहम बरोबर असतो नेहमी. इकडे शर्वा आहे आणि इकडे मल्हार आहे आणि हा मागे आहे सोहम. तर मला नक्की कळत नाही यांचा कुठला कॅटेगरी आहे ती. लेटेस्ट सी. ओके, 11 to 14 एज, स्लो सायकलिंग रेस.
ईशान, त्याच्यानंतर मल्हार आलेला आहे त्याची सायकल घेऊन. इकडे त्यांचा मित्र, इथे शर्व आहे सुद्धा गणित गणलं यार बापरे. आणि मोरे आलाच नाही इथे आहे quarter final. सोहम. मुद्दा पण हरलो पहिली मॅच तरी फर्स्ट फिनिश केला ग्रुप. मला मोरेशी घ्यायला होतं क्वार्टरला. आता मोरेल जर का आला तर डायरेक्ट फायनलला भेटतो. अच्छा, मल्हार इकडे येतो म्हणा, मल्हार याला भेटू. समितचा आहे पत्ता कट. प्रणव सोबत आहे मॅच त्याची. हा भिडे बरोबर भिडे. अरे आज घेऊन टाक काहीतरी. 15 to 18 बिग बॉय इथे टाकून 11 to 16 नाही तर 18 दे टाकून टाकतो. गेला तो गेला बाहेर. आणि सोहमने पाय टेकवलेला आहे ठीक बाहेर. आणि आता शर्व एकटाच उरला आहे येणार किती लोक आहेत. आणि मल्हारने पण आहे. ओके, सर्व व्यवस्थित बॅलन्स करतोय. तरी आला तर पहिला ठरकायला पाहिजे ना कोण आहे. ओ, आणि इकडे झालेला आहे आणि मल्हार विनर. गुड जॉब मल्हार. येस, त्याच्यामध्ये येणार. ओके, नाव दिस इज फायनल राऊंड ऑफ अंडर 10 आणि स्लो सायकलिंग रेस आहे जिथं तुम्हाला दिसतोय अंश बारंबे विनर होता. गोलू आहे इकडे, इकडे शॉन आहे फर्स्ट 3 आणि इकडे आता वीर आलेला आहे, वीर आणि हा मुलगा छोटा. नाव लेट अस सी स्लो सायकलिंग रेसमध्ये कोण जिंकणार आहे ते. ओके, सुरू झालेली आहे स्लो सायकलिंग रेस आणि आता बघूया. पाय टेकवायचा नाही आहे. अंश आहे, गोलू आहे, शॉन आहे, तुम्ही बघताय. आणि ओ, गोलूने पाय टेकवलेला आहे त्यामुळे आता शॉन आणि अंशमध्ये आहे. ओके, लेट अस सी. आणि व्हेरी गुड, व्हेरी गुड. ये अंश, ये अरे ये ना, ये हां, चल, वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड. ओके, आणि आता मुलींची स्लो रेसिंग आहे आणि आता बघूया. बबली आहे, हो, अच्छा, ही पण गेलेली आहे आणि 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 ओके, ही आलेली आहे आणि बबली फर्स्ट आलेली आहे. व्हेरी गुड. हां, बबली. ओके, आणि आता वेव 2 आहे अंडर 10 माझ्या मते गर्ल्स आहेत. स्लो सायकलिंग रेस. इथे सिया आहे आणि इथे सुद्धा अजून बाकीच्या मुली आहेत. हे बघा, इथं पण एक सिया आहे आणि लेटेस्ट आता त्या कशा चालवत आहेत सायकल. स्टार्ट झाली की मी चालू करतो. ओके, आणि आता सुरू झालेली आहे स्लो सायकलिंग रेस. पाय टेकवायचा नाही आहे, स्लोली 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 आणायचं आहे. आणि आता बघूया. स्लो स्लो, सिया स्लो. ओके, आणि व्हेरी गुड. सान्वी पण आलेली आहे सेकंड आणि तिने पाय टेकवला आहे म्हणजे सिया विनर झालेली आहे. कॉंग्रॅट्स सिया. सिया 1 नंबर. ओके, चला सायकल बाजूला करा जाण्याची. सिया, हिला पण सायकल बाजूला घ्यायला सांग. ओके, आणि पाय टेकवायचं नाही आहे, पाय टेकवायचं नाही आहे. बघूया, पाय टेकला तरी पण आणू शकतात. अच्छा, ही गेली म्हणजे आता ही जी मागची मुलगी आहे ते विनर आहे. व्हेरी गुड. चलो फायनल. ओके, फायनल आहे स्लो सायकलिंग रेस गर्ल्स अंडर 10 आणि ओके. अच्छा, एक गेलेली आहे आणि नाव बघूया कोण येतं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अच्छा, बबलीने पाय टेकवलेला आहे. ओके ओके ओके. अच्छा,
आणि येस येस व्हेरी गुड व्हेरी गुड. कमॉन कमॉन. हां तिचा पाय टेकलेला आहे. हां ये सिया विनर वन्स अगेन कॉंग्रॅट्स. ओके स्लो सायकलिंग 11 to 16 एज ग्रुप. आणि इथे कोण कोण आहे तुम्ही बघताय. फर्स्ट वेवमध्ये इथे आहे कोण आहे काय मला दिसत नाही आहे. ऋतिका आहे आणि ह्या साईडला कोण आहे इथे कोणीच नाही आहे. सो ऋतिका फर्स्ट आहे आय थिंक. हां ऋतिका फर्स्ट आहे ओव्हर हिअर. ऋतिका इज फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड पार्टिसिपेंट इकडे अन्नू आहे. ही अन्नू आहे. थर्ड पार्टिसिपेंट इकडे हिचं नाव विसरलं वणीकर. या 3 जणी आहेत. त्याच्या मागे परत 3 जणी आहेत. सो दे आर गोइंग टू टेक 2 वेव्स. टॉप 1 असं 3+3. ओके सुरू झालेली आहे रेस. अच्छा एकाचे पाय टेकलेले आहेत. अन्नू आहे अन्नू. ओके अन्नूचा पण पाय टेकलेला आहे. आणि आता ऋतिका विनर आहे. व्हेरी गुड. आणि आता राऊंड 2 मागणं सुरू होतो आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. इकडे आहे गार्गी. इकडे आहे हे कोण आहे तिचं नाव मला माहिती नाही आहे. आणि इथे आहे आरुषी. 3 लोक आहेत सेकंड राऊंडमध्ये. लेट अस सी. ओके आणि इथे बघा आता पुन्हा तुम्हाला दिसतंय गार्गी आहे आणि आरुषी आहे. पाय टेकतो की नाही बघायचं आहे. पाय टेकला नाही पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. हां व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आत्तापर्यंत तरी व्यवस्थित बॅलन्स चाललेला आहे सगळ्यांचा. आरुषी थोडी पुढे आहे आणि आय थिंक ती ब्लॅकवाली पण आता माझ्या मते पाय टेकणार आहे यांचा असं दिसतंय. ओके गांधीचा पाय टेकलेला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ये ओके आणि आता बघूया कोण आहेत. स्लो सायकलिंग रेस अंडर 16 गर्ल्स. आणि आरुषी सध्या पुढे आहे पण डझंट मॅटर कारण जर पाय टेकला मागच्या मुलींचा तर मात्र अच्छा ह्या एक गेलेली आहे. ओके आणि आता बघूया. कमान ओ आरुषीला पाय टेकला आहे. कमान कमान कमान. हां 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 ओ आणि अनुचा पण पाय टेकला. आणि ऋतिका इज विनर. येस कॉंग्रॅट्स ऋतिका. ओके आता किड्स म्हणत आहेत की आम्हाला करून दाखवा. ही पोटॅटो रेस आहे म्हणून मग आता समीट आणि एक तो भिडे हे असे 2 जण इथे बघा इथे असे ठेवलेले आहेत. इकडे काय 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 इकडे 3rd आहे लेवलचं. हे आता ते करून दाखवणार आहेत त्यांना काय करायचं आहे कसं करायचं आहे ते. आता बघूया पोटॅटो रेस ॲडल्ट. सगळे असे छोटे छोटे आहेत किड्स ते आता बघणार आहेत. त्यांना काय करायचं आहे रेस सुरू झाली की ते पहिले कोण उचलायचे मग हे दुसरे कोण उचलायचे आणि मग हे तिसरे कोण उचलायचे आणि तिन्ही कोण उचलून झाले की परत रिवर्स जायचे. हे बघा आता हे प्रॅक्टिस करून दाखवत आहेत. अच्छा हा एक आहे हा दुसरा आहे आणि मग इकडे हा 3rd आहे. हा बघा हा उचलायचा आहे 3rd असा आणि मग ते 3 करून झाल्यानंतर ते जिंकले असं होणार आहे. दॅट इज हाऊ दे विल हॅव टू डू इट.
ओके पोटॅटो रेस किड्स छोटे किड्स दे आर द पार्टिसिपंट्स. बबली आहे याच्यामध्ये. ओके त्यांना पहिल्यांदा आणि फर्स्ट हर्डल आय थिंक सेकंडवाला उचलायचं आहे. येस. अरे असं कसं काय कुठलंही उचलायचं आहे. आय थिंक कोण येते फर्स्ट. ओके आणि ओके पिंक कलर शी इज द विनर. हे बघ रेस करतायत. पोटॅटो आवडतात का तर नाही. चिप्स आवडतात का हो. ओके दीदी पटकन बोल. दीदी अभिनव आहे. अभिनव परत शॉन. इकडे कोण आहे. इकडे गोलू. फर्स्ट हर्डल सेकंड हर्डल. कोणताही करायचं आहे. ओके शॉन केम फर्स्ट. व्हेरी गुड. शॉन आणि तो ब्ल्यू. ओके आणि आता फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ रानवारा आपण रेस करणार आहोत गर्ल्सची मॅरेथॉन रेस विच इज धावत जायचं आहे कम्प्लिटली रानवाराला एक राऊंड मारून. 1.5 किलोमीटरचं अंतर होतं आणि पार्टिसिपेंट्स कोण आहे तुम्हाला मी दाखवतो आहे. 11 to 14 हे बघा हे सगळे पार्टिसिपेंट्स आहेत. मागे बॉईजसुद्धा रेडी आहेत. आरुषी आहे, ही एक मुलगी आहे, ही एक आहे, रितिका. याच्यामध्ये पेशन्स महत्त्वाचं आहे. हे बघा ऑल राईट. फुल रेस आहे. स्टॅमिना इज इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही बघताय आता मी तुम्हाला दाखवेन. ऑलराईट सुरू होणार आहे. ओके मॅरेथॉन रेस गर्ल्स 11 to 14. ऑलराईट रेस सुरू झालेली आहे. इथे बघा फर्स्ट कोण येत आहे तुम्हाला मी दाखवतो आहे. इथे अनु फर्स्ट आहे. ओके येस अनु फर्स्ट आहे, आरुषी सेकंड आहे आणि या बाकीच्या सगळ्या मुली नंतर आहेत. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवतो. अनु फर्स्ट आता जरी असली तरी तो स्टॅमिना इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामागे आरुषी आहे आणि मग बाकीच्या मुली आहेत. आता आपण जाऊया तिकडनं बघायला. आणि आता गर्ल्सची रेस पुन्हा एकदा रिझ्यूम होते. मॅरेथॉन रानवाराची. हा आलेला आहे समित जो गाडी पुढे घेऊन बघतोय कोण येतं आहे कसं येतं आहे. आणि ही बघा आरुषी पहिली आलेली आहे.
तुम्हाला दिसतंय, कारण की आता तुम्ही बघताय स्टॅमिना महत्त्वाचं मी म्हटलं होतं तसं. आरुषी फर्स्ट आहे. मगाशी आपण बघितलं होतं कोण होतं पहिलं, अन्नू होती पहिली, पण आता बघताय तुम्ही पहिली ही आहे आरुषी. त्याच्यानंतर मागे रितिका दिसते तुम्हाला, ही बघा, ही आहे रितिका, दमलेत मुली. आणि त्याच्यानंतर थर्डला इथे गार्गी आहे, अन्नू 4 नंबरला आहे. नाव दे आर टायर्ड. ते बघतायत मागे कोण धावतंय, कसं धावतंय. बघा आरुषी 1 नंबर आहे, रितिका 2 नंबर आहे, गार्गी आणि अन्नू पॅरलल आहेत. आणि मग त्या हळूहळू त्यांची स्पीड वाढवतील जसा एंड जवळ येईल तसं. कमान आरुषी. हां, ही आहे रितिका. 3 नंबरला गार्गी आहे. गार्गी मला आता दिसत नाही इकडनं. ही बघा, ही गार्गी आहे इकडे. इकडे अन्नू आहे आणि मग मागे हे आहे ते बघा. हां, इथे आता काहीचं नाव. कमान रितिका, फास्ट. येस, रितिका 2 नंबर आहे. त्याच्यानंतर गार्गी 3 नंबर आहे आणि अन्नू 4 नंबर आहे. हे बघा, अन्नू आता इथे दमलेली आहे. जी फास्ट गेली होती तिनं किक ऑफ फास्ट घेतला होता. 5 नंबरला इकडे वणीकर, 6 नंबरला ती छोटी मुलगी आणि बाकीच्या सगळ्या मुली एकदमच मागे आहेत. हां, ही आता अन्नू 4 नंबरला गेलेली आहे. आणि ही कोण आहे, ही बघा, ही जी मुलगी आहे ही पण आता जोरात धावायचा प्रयत्न करते. व्हेरी गुड. आणि ह्या 2 सर्वात छोट्या मागे आलेल्या आहेत. अशा प्रकारे गर्ल्सची रेस संपलेली आहे. आपण आता बॉईज बघायला जाऊया. ओके, आणि आता बॉईजची रेस आहे. तुम्ही बघत असाल बॉईजमध्ये पुन्हा एकदा ईशान आहे, सोहम आहे, शर्वा आहे, अंश पण आहे, मल्हार पण आहे. ऑल दीज आर फ्रेंड्स. 5च मुलं पार्टिसिपेट करत आहेत बॉईजमध्ये. फुल रेस रानवारा मॅरेथॉन. आणि आता बघूया कोण जिंकते. जो ज्याचा, अरे अच्छा, खाली मुलं छोटी पण आहे इकडे बघा. ही पण मुलं पार्टिसिपेट करत आहेत खाली, छोटीवाली, विच इज गुड. तर इन्स्ट्रक्शन दिल्या जात आहेत त्यांना कुठून कुठून काय जायचं आहे. आरुषी इकडे तुम्हाला विनर दिसते गर्ल्स रेसवाली, अँड शी इज हॅपी. हा बघा, हा आहे मल्हार, अंश, इकडे शर्व, सोहम, ईशान आणि देन दीज आर लिटिल किड्स. कदाचित त्यांना नाही वाटते घेत आहेत कारण एज ग्रुपच वेगळा आहे त्यांचा. उगीच दमणार ती, त्यापेक्षा छोट्या ग्रुपचा एक करतील ती लोक. ऑल राईट, सुरू होते आता रेस. किक ऑफ इम्पॉर्टंट नाही आहे. किक ऑफ जरी स्लो घेतला तरी पण पुढे जेव्हा आपल्या गुलमोहर बिल्डिंगपर्यंत मुलं जात आहेत त्याच वेळेला टेस्ट होते की बाबा किती दमलो आहे. आता सोहम आणि त्यांच्यासोबतचे हे सगळेजणं खेळतात रोज. धावण्याची प्रॅक्टिस त्यांची आहे, पण आता बघूया कोण कसं करते. मला वाटते अंश येईल असं वाटते, बघूया. ओके, बघा आलेली आहेत. त्याच्या सोहम आहे. कमान सोहम, येस. आणि तुम्ही बघता इकडे सुद्धा, हा बघा, सोहमच्या सोबत तो अभिमन्यू पण धावतोय जोरात, जस्ट टू गिव्ह देम अ पुश. आता आपण जाऊया तिकडे आणि बघूया. हे बघा, मी व्हिडिओ चालूच ठेवतो. लेट मी शो यू मी पण कसा धावतोय. तर आपण आता जातोय किलबिल. किलबिलमध्ये बॉईज येतील त्याच्या अगोदर आपण जाऊ. मगाशी गर्ल्सला बराच वेळ लागला होता यायला. इथे बघूया आता कसं होतं इथे. माझाही गुडघा दुखायला लागलेला आहे. ओके, आता आपण झूम करून बघूया. हा तो कॉर्नर आहे सदाफुलीचा. हा बघा, समिती येऊन जस्ट थांबलेला आहे. आणि आता कोण येतं आहे पहिलं बघूया. हा बघा, सोहमच आहे ऑलरेडी 1 नंबर. सोहमच्या मागे शर्वा आहे, मागे मल्हार आहे, ईशान 4था आहे. ओके, आणि मी म्हटलं तसं स्टॅमिना मॅटर्स.
हे बघा सोहम येतोय फर्स्ट, शर्व 2 नंबर आहे, ईशान 3 नंबर आहे. पण आता ईशान थोडी स्पीड वाढवतोय. हे बघा. आणि आता हे बघा. कमान सोहम गो. येस कमान ईशान. आणि अशा प्रकारे शॉर्टकट मारून बहुतेक सोहमच जातोय पुढे. हे बघा तुम्हाला इकडे दिसेल सोहम गेलाय. अँड दॅट इज आवर सोहम इज विनर लुक्स लाईक. पण ईशान जस्ट मागेच आहे. हे बघा सोहम गेलेला आहे. तू पण धावतोयस अभिनव? नाही. आणि अशा प्रकारे सोहम इज अ विनर, गोल्ड मेडल मॅरेथॉन. अशा प्रकारे सोहम विनर झालेला आहे. हे बघा. सेकंड नंबर कोण आला आय डोंट नो. येस बट सोहम इज अ विनर. गुड गुड गुड. पप्पांना सांग मी गेली म्हणून. सोहमची आई खुश झालेली आहे. गोल्ड मेडल मिळालेलं आहे.